नमस्कार. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. वसई येथे श्रमजीवी संघटना बेमुदत आंदोलन. श्रमजीवी संघटना महाराष्ट्रतर्फे मोर्चा काढून बेमुदत आंदोलन करण्यात आले आहे. 2006 साली वनजमिनी बदल कायदा लागू करण्यात आला असताना सुद्धा अजून मागासवर्गीय कातकरी कुटुंबांना 7/12 मिळालेला नाही. मागील वर्षी सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन करून प्रशासनाकडे मागणी करण्यात आली होती. मागासवर्गीय कातकरी कुटुंबांना घराखालील जागा, वनजमीन, 7/12, जातीचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड मिळण्यासाठीची मागणी तसेच अनधिकृत खदानी बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली असूनही प्रशासन या बाबींकडे दुर्लक्ष करून फक्त खोटी आश्वासने देत आहेत, असे श्रमजीवी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने हे बेमुदत आंदोलन पुकारले आहे. माझं नाव एकनाथ अनिता अनंता कलिंगडा. सर, जे आज तुम्ही जे प्रांतमध्ये आज तुम्ही जो मोर्चा आणला प्रांत ऑफिसला, त्याच्याबद्दल सर तुम्ही आमच्या चॅनलबद्दल तुम्ही पब्लिकला काय आवाहन करणार? या ठिकाणी जो मोर्चा आला श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून विवेक भाऊ पंडित यांच्या माध्यमातून जो मोर्चा आणला, या ठिकाणी 1 वर्ष झाला. या ठिकाणी वन जमीन संदर्भात आम्ही या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं का आम्ही 2 महिन्यात आम्ही परिपूर्ण जे दावे आहेत ते आम्ही या ठिकाणं कलेक्टर ऑफिसला पाठवणार आणि तुमचे दावे मंजूर करून या ठिकाणी येणार. पण अजूनपर्यंत कुठल्या परिस्थितीत ही अजून ज्या गावात आहेत, ज्या प्रभागात आहेत तिथेच आहेत. या ठिकाणचे अधिकारी त्या कामाकडे अजूनपर्यंत कुठल्या लक्ष देत नाही. दुसऱ्या कामात मग्न आहेत. ते बडोदा एक्सप्रेस असेल त्या ठिकाणी पैसे कसे काढता येतील रस्त्याचे. खदानी ज्या आम्ही अनधिकृत खदानी आहेत त्या बंद करण्यासाठी त्या ठिकाणी लोकांच्या घराच्या तडे जातात. त्या ठिकाणी त्या आम्ही सांगून सुद्धा या ठिकाणी कुठलाच प्रशासन त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत नाही. ज्या ठिकाणी खदान्याची परमिशन आहे त्या ठिकाणचा रिपोर्ट या ठिकाणी पुढे पाठवला जातो. या ठिकाणची आम्हाला एवढीच खंत आहे का यांनी जाऊन त्या ज्या अनाधिकृत खदानी आहेत त्या तात्काळ बंद कराव्यात आणि जे कातकरी कुटुंब आहेत त्यांना अजूनपर्यंत या देशात आहेत का नाही असं पुरावा म्हणजे रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, जातीचा दाखला नाही, अशा वेठ बिगारी सारखी प्रथा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. कारण वेठ बिगार 10-5 रुपयाला फक्त दिले जातात आणि त्या ठिकाणी काम करून घेतले जातात. ही परिस्थिती या ठिकाणी वसई तालुक्याची आहे. धन्यवाद. ताई, आज जे तुम्ही प्रांत ऑफिसमध्ये तुम्ही आज मोर्चा आणले त्याच्याबद्दल सर तुम्ही काय पब्लिकला आव्हान देणार, सरकारला काय आव्हान देणार तुम्ही? म्हणजे मोर्चा आणलेला आमचा श्रमजीवी संघटनांचा मोर्चा आहे आणि आमचा मोर्चा अशासाठी निघलेला आहे का 2006ला जे हे झाला कायदा झाला वन जमिनीचे बदल, तो कायदा अजूनपर्यंत काही पुरावा म्हणजे आमच्या हातात काय 7/12 किंवा पट्टा काही मिळलेला नाही. नुसती आश्वासनं देतात म्हणून आमचा हे मोर्चा आहे. त्याच्यासाठी मोर्चा तुम्ही पहिले कधी आणलं होतं? गेल्या वर्षी मोर्चा काढलेला, शिष्टमंडळ गेलेले, सगळे काही गेलेले. त्याच्याबद्दल आमचा काही ते आश्वासन फक्त देतात, काही आम्हाला काही त्याच्या काय पुरावा देत. सरकारने आता तुम्हाला फक्त आश्वासनच दिलं आहे, इथून तुम्हाला काय 7/12 वगैरे काय तुमच्या नावावर नाही केलं. बोला, आणखीन काय बोला? तसेच अशी जातीच्या दाखल्याबद्दल, रेशन कार्डाबद्दल वन लाईन होत नाही. जातीच्या दाखल्या 50 वर्षाचा पुरावा मागतात, जातीचा दाखला मागतात. त्याच्या पण आमच्या हेलपट्टी होत्यात म्हणजे काही पुरावा नसल्यामुळे आमचा जातीचा दाखला पण देत नाही. याच्याबद्दल पण आहेत. आणि आमचा 50 वर्ष किंवा 4 पिढ्या बोलल्या तरी चालतील, 4 पिढ्या चाललेल्या आहेत. हे अतिक्रमण पलाटाबद्दल अजूनपर्यंत काही हातात नाही मिळत म्हणून आम्ही याच्यासाठी इथं आंदोलन मोर्चा काढलेला आहे. माझं म्हणणं असं आहे ताई, जर आता तुम्ही आता हे जे तुम्ही आंदोलन काढलं आहे, जर त्याच्याबद्दल त्यांनी नाही अजून तुमच्या मागण्या पुरी करणार तर तुम्ही याच्यापुढे काय करणार? आम्ही म्हणजे टोपा चांदला सगळेला आणल्या. जिथपर्यंत देत नाही तिथपर्यंत आम्ही इथं राहणार. सगळा साहित्य आम्ही आणलेलं आहे. जिथपर्यंत आमच्या हातात काही भेटत तुमची माग पुरी न होणार जिथपर्यंत तुम्ही इकडे जाणार, इथंच राहणार. बरं, आणखीन काय आहे तुमच्या सरकारचं तुम्हाला आव्हान जे करायचं? बोला, सरकारला तुम्हाला काय बोलायचं? आणखीन तुम्हाला काय म्हणजे हे फॅसिलिटी वगैरे पाहिजे काय तुम्हाला सरकारला? म्हणजे असं आमचं एक मागासवर्ष कातकरी समाज आहे, यांच्यासाठी घरकुला नाही आणि रेशन कार्ड, कोणाला रेशन कार्ड नाही, कोणाचा आधार कार्ड नाही. अजून आमची लोक अशी मागासले वर्गातली लोक अजून आमची मागं पडलेली, त्यांचे काही पुरावा मिळत नाही. सरकारने तसं याच्याबद्दल आम्हाला दिलं पाहिजे, तसं आमचं म्हणणं आहे. काही पुरावा नाही मागताना दिलं पाहिजे. धन्यवाद.